नमस्कार. सुरुवात अशी करतोय की तुम्ही म्हणाल हे काय दाखवत आहे. तर ही बाळूमामा क्रेन सर्व्हिस आणि आमच्या बाजूला इथे झाडं तोडलेली होती आणि ती झाडं कशाप्रकारे एक दोघांच्या मदतीने आणि या मशीनच्या साहाय्याने कशाप्रकारे एवढी मोठी झाडाचं खोड आहे हे. याचा वापर वेगवेगळे घराच्या उपयोगासाठी वगैरे केला जातो. तर त्यांनी कशाप्रकारे क्रेनच्या साहाय्याने ही एवढी मोठी झाडं टेम्पोमध्ये टाकली आहेत ती बघा. आणि मी पहिल्यांदाच बघितलं अशा प्रकारचं. तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया आणि आपण पोस्ट करूया जेणेकरून इतरांना पण समजेल की कशाप्रकारे हे काम केलं जातं. तर माझा मित्रच आहे हा जो ऑपरेटिंग करतोय तो विशाल जाधव. तर तुम्ही पाहू शकतात ह्याची हाईट पण भरपूर उंच होते आणि लांबी पण भरपूर आहे. आता जरी आपण एखाद्या दुर्गम भागामध्ये गेलो जिथे गाडी पोहोचत नाही, शेवटच्या टोकापर्यंत जरी गाडी गेली नसेल तरी आपण याचा जास्तीत जास्त लांब करून त्याला एक पट्टा टाईप असतो, जो पट्टा त्याच्यात खोडामध्ये अडकवला जातो आणि क्रेनच्या साहाय्याने अशा प्रकारे घेतला जातं. आणि तुम्ही पाहू शकता आता आतल्या भागामध्ये इथे हे झाडाचं खोड आहे आणि हे खोड आता ते कशा प्रकारे ओढणार आहेत ते बघा तुम्ही. फक्त ऑपरेटिंग सिस्टीमवर हे चालतं. पूर्वी हत्ती अशा प्राण्यांचा उपयोग केला जायचा. आता मात्र काही गरज नसते आणि या मशीनच्या साहाय्याने हत्तीचं काम हे मशीन करतं असं म्हणायला हरकत नाही. बघा तुम्ही त्या दुर्गम म्हणजे एकदम टोकाच्या भागामध्ये होतं, तिकडनं हे खोड आता इकडे आणण्यात आलं. आता याला दुसरा पट्टा घालून तो एकत्र करून त्याला उचलण्यात येणार आहे. दोन्ही पट्टे एकामेकामध्ये अडकवून वेगवेगळी टेक्निक आहे. आणि ही टेक्निक आजकाल कसं असतं की पूर्वंपार जे चालत आलेलं आहे ते जपण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे, परंतु आपल्याकडे एक नवीन कला घेण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारची आता ही क्रेन चालवण्याची कला म्हणजे ड्रायव्हर खूप असतात, परंतु क्रेन चालवायला यायला पण पाहिजे. आता हे क्रेन ऑपरेटिंग करणारा माझा मित्र कशा प्रकारे बघा तुम्ही हँडल करतो. आणि हे पण आता खोड ते आतमध्ये टेम्पोमध्ये ठेवणार आहे आणि हे पूर्ण 360 डिग्रीमध्ये रोटेट होतं. त्यामुळे तुम्ही आजूबाजूला जरी असलं, टेम्पोच्या समोर जरी असलं तरी ते एका जागेवर टेम्पो लावून तुम्ही हे पिकअप करू शकता. खूप सुंदर असं त्यांचं नियोजन होतं. 3 माणसं होती, तिन्ही माणसांनी एक कुठंही ही कला आहे आणि ही कला शिकण्याचा प्रयत्न झाला तर ते त्याचं सार्थकी लागू शकतं. कारण अशा प्रकारे हँडलिंग करणं काही सोपी गोष्ट नसते. त्याच्यासाठी ती कला शिकावी लागते, काम करावं लागतं, तरच ही कला आपल्याला येऊ शकते. इथे गिअर सिस्टीम आहे त्याचं तुम्ही बघू शकता. परत एकदा एक आतल्या भागामध्ये आहे आणि ती क्रेनच्या साहाय्याने ते ओढत आहेत आणि ते त्याला पट्टा लावणार आणि तिकडनं ते ओढणार आहेत. पाहू शकता त्या पट्टा लावलेला असल्यामुळे पट्ट्याच्या ताकदीने ते ओढलं जातं. आणि ते जे लावणारे आहेत, पट्टा लावणार आहेत, ते पण त्याचं टेक्निक असतं. कुठेही लावलं तर ते येणार नाही. ज्या ठिकाणी लावायला पाहिजे त्या ठिकाणी तो पट्टा लावला पाहिजे. आता पाहू शकता त्याने कशा प्रकारे ओढून ते आणलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा पट्टा लावून ते
वर घेणार आहे, कारण 2 पट्ट्याशिवाय ते लाकूड वर येणार नाही. म्हणजे हा मिडलला लावावा लागतो, जेणेकरून ते वजन एकत्र समसमान भागामध्ये डिवायडेड होईल. हा व्हिडिओ खास मुद्दाम बनवला, जेणेकरून कशा प्रकारे हे हँडल केलं जातं हे पाहू शकता. पूर्वी हत्ती एका सोंडेमध्ये उचलून हवा त्या ठिकाणी ते टाकायचे. आता हत्तीच आपल्याला त्रास देण्यासाठी येतात आणि आपल्या पिकांची नासधूस करतात. पूर्वी असं होतं की राजांच्या काळामध्ये वगैरे काही वजनाचं काम असायचं तर ते हत्तींमार्फत केलं जायचं. आज मात्र 21व्या शतकात या कलियुगामध्ये अशा प्रकारच्या मशिनी आल्या आहेत आणि या मशीनच्या साहाय्याने आपल्याला एकदम सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीत काम होतं. पैशांचा मात्र वापर जास्त होतो. आणि आता पाहू शकता इथे त्याने हँडल करून ते पण इकडे ठेवलेलं आहे. अजूनही आजूबाजूला 2-3 आहेत. मी संपूर्ण काय व्हिडिओ केला नाही, फक्त माहितीसाठी तुम्हाला दाखवण्यात आलं आहे की कशा प्रकारे हे हँडल केलं जातं. तर बाळूमामा क्रेन सर्व्हिस यांचा मोबाईल नंबर आहे. नितीन दळवी त्यांचे मालक आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या एमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला लाकडाची वाहतूक किंवा काही एमर्जन्सीमध्ये तुम्हाला हवं असेल, क्रेनची गरज लागली, तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना सांगू शकता, बोलू शकता. आता बघा हे लांब आहे लाकूड, ते एका साईडला गेल्यामुळे परत त्याला मिडल घ्यावा लागतो आहे, नाही तर ते वर येणार नाही. हे पण टेक्निक महत्त्वाचं असतं आणि हे कमी कालावधीत करणं गरजेचं आहे, कारण याला जर आपण पूर्ण दिवस घालवला तर ते उपयोगाचं नसतं. कमी कालावधीमध्ये हे सगळं हँडल करणं गरजेचं आहे, कमी असेल तर. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. हे पण त्यांनी ठेवलं आहे. संपूर्ण काय व्हिडिओ केला नाही, कारण तुम्हाला टेक्निक समजली असेल. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काही नाही समजल्यास कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. आणि कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला अशा प्रकारची क्रेनची गरज वाटली तर मी नंबर दिलेल्या कॉन्टॅक्टवर कॉल करून तुम्ही बोलू शकता. कुडामध्ये सर्व्हिस आहे त्यांची. तर पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.